नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC परीक्षा एप्रिल मे 2021 या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्यासाठी म्हणून आजपासून आपण प्रश्नपेढी सोडवण्याचं एक सत्र सुरू करत आहोत। आपल्या प्रशालेच्या प्रशासनाच्या निर्देशानुसार SSC बोर्डाने तयार केलेल्या प्रश्नपेढीतील सर्व प्रश्नांचा अभ्यास आपण या पुढील उरलेल्या काही दिवसांमध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा अशी आहे की या प्रश्नपेढीमधील बहुतांशी प्रश्न तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये असतील आणि म्हणूनच आपण ही प्रश्नपेढी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। प्रश्नपेढी सोडवताना तुम्हाला दिवसभरामध्ये काही प्रश्न दिले जाणार आहेत आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत त्याची उत्तरं आम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये सोडवून पाठवायची आहेत। चला तर आपण आता प्रश्नपत्रिकेचा आराखडा मी जो सकाळी तुम्हाला पाठवलेला आहे त्या आराखड्यामधील प्रश्न क्रमांक 1A जो MCQ असतो 4 गुणांचा आणि 1B हा 1 मार्कांचा प्रश्न असतो, तो अधिक प्रश्न क्रमांक 2 A मध्ये कृती असतात आणि B मध्ये तुम्हाला काही उदाहरणं सोडवायला दिलेली असतात। 2 गुणांचे हे दोन्ही पण उपप्रश्न असतात। आपण या प्रश्नपेढीतील पहिलं प्रकरण समरूपता यावर आधारित या प्रकारचे प्रश्न कसे सोडवता येतील याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, समरूपता या प्रकरणामध्ये आपल्याला विविध गुणधर्म दिलेले आहेत। त्यातला जो पहिला गुणधर्म आहे तो म्हणजेच 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या संदर्भातला गुणधर्म। 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायावसंगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। त्यासाठी तुम्हाला त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR दिलेत, ज्याचा पाया BC आहे, उंची AD आहे आणि पाया QR आहे, उंची PS आहे। या 2 त्रिकोणांच्या मध्ये तुम्हाला आता एरिया ट्रायंगल ABC छेद एरिया ट्रायंगल PQR जर घ्यायचं असेल, या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचं असेल तर BC गुणिले AD म्हणजे पाया गुणिले उंची छेद QR गुणिले PS म्हणजे याचा सुद्धा पाया गुणिले उंची म्हणजेच B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2। आता या गुणधर्मांवर आधारित पुढे प्रश्नपेढीमध्ये काही प्रश्न आहेत। काही नमुन्यादाखल प्रश्न आपण इथे घेणार आहोत, उरलेले तुम्हाला सोडवायचे आहेत। आता या गुणधर्मावर आधारितच त्याचे काही 3 उपगुणधर्म आहेत। त्यातला पहिला, जर असे 2 त्रिकोण होते, त्या दोघांचा पाया भिन्न होता, उंची भिन्न होती। आता तसेच 2 त्रिकोण दिले पण दोघांची उंची जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं। आणि मग आपण आता या त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांचा पाया BC आणि पाया QR यांचं गुणोत्तर घेतलं। जर BC 12 सेंटीमीटर असेल आणि QR 8 सेंटीमीटर असेल तर या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलं 3:2। ठीक आहे। आता तुम्हाला पुन्हा एकदा समान उंची असणाऱ्या त्रिकोणांचं दुसऱ्या प्रकारचं उदाहरण विचारलेलं आहे, जे प्रश्नपेढीमध्ये आहे। इथे 2 स्वतंत्र त्रिकोण नाहीयेत, एकत्रच तुम्हाला 2 त्रिकोण दिसत आहेत। कोणते 2 त्रिकोण आहेत? पहिला त्रिकोण आहे ABC आणि दुसरा त्रिकोण आहे त्यातला ABD। आता या 2 त्रिकोणांच्या मध्ये पहिल्या त्रिकोणाचा पाया BC आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया BD हे एकरेषीय आहेत। सम्मुख शिरोबिंदू A हा दोघांचा सामायिक आहे, म्हणून या 2 त्रिकोणांची उंची समान असते। मग हा गुणधर्म वापरून तुम्हाला आता या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ट्रायंगल ABC छेद एरिया ट्रायंगल ABD जर घ्यायचं असेल तर ते काय होणार आहे? पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे BC छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे BD, मग BC छेद BD म्हणजे 12/8 म्हणजे 3:2।
आता जे तुम्हाला पर्याय दिलेले 2-3, 3-2, 5-3, 3-4 यापैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर आपलं उत्तर आलंय 3/2 म्हणजे 3-2. आता परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर कशा पद्धतीने लिहायचंय तर त्याचं एक सत्र आपण नंतर घेऊच, पण आता मुद्दामून सांगून ठेवतोय, तुम्ही फक्त प्रश्न क्रमांक लिहायचा आहे. इथे 10 नंबरला हा प्रश्न आहे प्रश्नपेढीत, म्हणून मी 10 लिहिलाय आणि त्याच्या पुढे फक्त बी हे त्याचं आद्याक्षर लिहिलंय. बी मध्ये तुम्हाला 3-2 असं दिलेलं आहे. 3-2 हे उत्तर आहे, पण 3-2 हे उत्तर न लिहिता तुम्ही फक्त त्याचा आद्याक्षर वर्णाक्षर लिहायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही MCQ सोडवणार आहात. आता याचाच दुसरा गुणधर्म, जर समान लांबीच्या पायांचे दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. म्हणजेच आता बघा, CAB हा एक त्रिकोण आहे आणि PAB हा दुसरा त्रिकोण आहे. दोघांचाही पाया AB समान आहे, उंची मात्र दोघांची भिन्न आहे. मग जर पाया समान असेल तर गुणोत्तर त्याच्या उंचीच्या प्रमाणात, आणि म्हणून आपण घेतोय एरिया ट्रँगल CAB छेद एरिया ट्रँगल PAB बरोबर. आता CAB चा पाया आहे AB, तो समान आहे, मग उंची काय आहे तर CD, मग CD छेद PQ म्हणजेच H1 छेद H2. मग यांच्या जर किमती दिल्या तर याचंही गुणोत्तर तुम्हाला शोधता येणार आहे. म्हणजेच पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात गुणोत्तर असतं. आता तिसरा एक भाग यावर आधारित आहे. जर असे दोन त्रिकोण असतील की ज्यांचा पाया समान आहे, उंची पण समान आहे, तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकास एक असतं, किंवा अशा त्रिकोणांची क्षेत्रफळं समान असतात, त्यांना समक्षेत्र त्रिकोण म्हणतात. आता या आकृतीमध्ये बघूया. त्रिकोण ABC दिलाय, त्याच्या बाजू BCचा M हा मध्यबिंदू आहे, त्यामुळे काय झालं, AM आणि MB सारखे झाले. मग एक त्रिकोण घेतला आपण, समजा AMC, त्याचा पाया AM होणार आहे, आणि दुसरा BMC आहे, पाया BM होणार आहे, दोघांचा पाया समान आहे. आता हा पाया एक रेषीय आहे, म्हणजे आणि समोरचा शिरोबिंदू C हा सामायिक आहे दोघांचा पण, दोन्ही त्रिकोणांचा, म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची सुद्धा समान आहे. याचा अर्थ काय झाला, या दोघांचा पाया समान आहे किंवा एकरूप आहे, उंची समान आहे, म्हणजे समान पाया आणि समान उंची असणाऱ्या त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे एकास एक असं असतं, किंवा त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ समान असतं. हा मूळ गुणधर्म झाला. यावर आधारित देखील काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता याच प्रकरणातला आणखी एक महत्त्वाचा भाग, महत्त्वाचं प्रमेय, ज्याला तारांकित प्रमेय म्हणतो आपण, हे तारांकित प्रमेय इथे आहे. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हे प्रमेय तुम्हाला लिहिण्यासाठी प्रश्न क्रमांक 3B मध्ये 3 मार्कांसाठी विचारलं जातं. आता हे प्रमेय इथे कसं सिद्ध करायचे ते आपण घेणार नाही, ते तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिलंय, वर्गात सांगून झालेलं आहे. त्या पद्धतीने ते सिद्ध करायचे, तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ते लिहायचंय सुद्धा. आता इथे आपल्याला काय अपेक्षित आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. त्रिकोण ABC दिलाय, रेषा L दिली, ती बाजू AB ला बिंदू P मध्ये, बाजू AC ला बिंदू Q मध्ये छेदते. त्याच्यामुळे बाजू AB आणि बाजू AC चे 2-2 भाग तयार होतात. त्यांचं गुणोत्तर AP छेद PB हे दुसऱ्या बाजूवरच्या दोन भागांच्या गुणोत्तराबरोबर, म्हणजेच AQ छेद QC या प्रमाणात असतं. आणि मग आता यावर आधारित तुम्हाला पुन्हा आपल्या प्रश्नपेढीमध्ये प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. आकृतीमध्ये रेख DE समांतर बाजू BC दिली. ही आकृती आहे त्रिकोण ABCची. त्याच्यामध्ये रेख DE हा बाजू BC ला समांतर आहे. पुढीलपैकी कोणतं गुणोत्तर सत्य आहे? 4 पर्याय दिले. आता आपल्याला जर एक रेषाखंड त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल
याचा अर्थ प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरले तर त्याच्या उरलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर समान असतं. म्हणजे एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी असं गुणोत्तर असायला हवं. आता इथे काय दिलंय बघा, एडी छेद डीबी सगळीकडे कॉमन दिलाय, मग त्याच्याबरोबर काय दिलंय, एई छेद एसी असं गुणोत्तर असणं शक्यच नाही. परत काय दिलंय, एबी छेद एसी हेही गुणोत्तर शक्य नाही या दोघांच्या बरोबर. नंतर काय दिलंय, ईसी म्हणजे हे जे सीई आहे ते ईसी छेद एसी तेही शक्य नाही. आणि मग शक्य असणारं गुणोत्तर झालं एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी. मग इथे सुद्धा तुम्हाला उत्तर म्हणून काय लिहावं लागणार आहे, तर ऑप्शन डी एवढंच त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आता यावर आधारित तुम्हाला काही सोडवण्यासाठी प्रश्न दिले जातात एक एक गुणांसाठीचे. तशा टाईपचा हा प्रश्न आहे. युनिट तेच, फक्त आता प्रश्न कशा टाईपचा असेल, त्रिकोण ए डी ई मध्ये ही रेषा बी सी जी आहे ती समांतर आहे रेषा डी ई ला. काही किमती दिल्या आहेत. ए बी दिलाय तुम्हाला 2, त्याच्यानंतर बी डी दिलाय 3, ए सी ची किंमत आहे 4 आणि सी ची किंमत दिली एक्स. मग आता ही एक्सची किंमत काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जर रेषा बी सी ही बाजू डी ला समांतर असेल तर तुम्हाला गुणोत्तर मिळणार आहे ए बी, बघा इथे गुणोत्तर, छेद बी डी बरोबर ए सी छेद सीई हे गुणोत्तर मिळालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. आणि मग यांच्या किमती टाकूया. 2/3 बरोबर 4/x, तिरकस गुणाकार घेऊ 2 गुणिले x आणि 3 गुणिले 4. मग तुम्हाला x ची किंमत काढायची तर x बरोबर 3 गुणिले 4/2, 2 ने 4 ला भाग देऊया, बेदुणे 4, मग 3 गुणिले 2 म्हणजे 6, x ची किंमत आली 6. मग इथे तुम्हाला त्याचा जो ऑप्शन दिलेला असणार आहे तो ऑप्शन 6 हे उत्तर आहे, पण 6 नाही लिहायचं, तर एबीसीडी पैकी जो असणार आहे ते त्याचं उत्तर असणार आहे. तर हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर याच प्रकरणामध्ये आणखी दुसरं एक युनिट आहे, ते म्हणजेच समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. बघा आता या आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर हे 2 समरूप त्रिकोण दिलेत. आता आपल्याला ते समरूप आहेत, कोणत्या कसोटीने आहेत हे दाखवण्याची गरज नाही. उदाहरण सोडवण्यासाठी ते समरूप दिलेले आहेत. आता यांची कसोटी सुद्धा मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, कोण बी एकरूप कोण क्यू. जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. आता उलट जाऊया, हे कोण बी एकरूप कोण क्यू आहे, कोण सी एकरूप कोण आर आहे. याचा अर्थ हे 2 त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. मग आता समरूप असतील तर त्या 2 त्रिकोणांच्या संगत बाजू काय होणार आहेत, ए बी त्याचं गुणोत्तर तुम्ही घेणार पी क्यूशी, बाजू बी सी ची संगत बाजू आहे क्यू आर आणि ए सी ची संगत बाजू आहे पी आर. आता प्रमेयानुसार काय होणार आहे, एरिया ट्रँगल ए बी सी छेद एरिया ट्रँगल पी क्यू आर ह्या 2 त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ए बी वर्ग म्हणजे त्याची ही ए बी बाजू छेद पी क्यू वर्ग म्हणजे या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं आहे. आणि मग यांच्या किमती तुम्हाला टाकता येतात. त्या किमती टाकून तुम्हाला काही उदाहरणं सोडवायची असतात. आता प्रश्नसंचामध्ये परत पहिलंच उदाहरण तुम्हाला या टाईपचं दिलंय. प्रश्न ए मधलं पहिलं उदाहरण, जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर असेल आणि एबीस पी क्यू 3/4 असेल. आता इथे पहिला मोठा काढलाय आणि दुसरा लहान काढलेला आहे, पण तिथे पहिलं गुणोत्तर लहान आहे आणि दुसरं गुणोत्तर मोठं आहे. आकृती दिलेली नाही, आपण याच्याशी त्याची तुलना करतोय. मग काय होणार आहे, तर ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग. मग ए बी किती आहे 3, 3चा वर्ग. मग 3चा वर्ग किती होणार आहे, तर 3चा वर्ग
छेद 4चा वर्ग. मग 3चा वर्ग होणार आहे 9 आणि 4चा वर्ग होणार आहे 16. मग 9 छेद 16 गुणोत्तर कुठे दिसतंय? तर बी मध्ये दिसतंय. मग याचं उत्तर आपल्याला 9/16 असं मिळणार आहे. 9/16 असं याचं उत्तर असणार आहे. मग ए येणार नाही उत्तर, सी येणार नाही, डी येणार नाही, बी हे त्याचं उत्तर आहे. मग उत्तर लिहिताना तुम्ही फक्त त्या प्रश्न क्रमांकाच्या खाली बी हे त्याचं वर्णाक्षर लिहिणार आहात. म्हणजे आपण तयारी करतोय MCQ. प्रश्न पहिला ए आणि बी सुद्धा. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच तुम्हाला 9वं उदाहरण दिलंय, ते समरूपतेच्या कसोट्यांवर आधारित दिलंय. तुम्हाला माहिती आहे समरूपतेच्या वेगवेगळ्या कसोट्या आहेत. कोणकोणत्या? तर त्यातली पहिली कसोटी आहे को 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 कसोटी. म्हणजे काय? जर असं दिलेलं असेल, हा त्रिकोण DEF आणि XYZ दिला असेल, त्याचा अँगल D हा अँगल X शी एकरूप आहे, अँगल E हा अँगल Y शी एकरूप आहे आणि अँगल F हा अँगल Z शी एकरूप आहे, तर हे दोन त्रिकोण कोकोको कसोटीनुसार समरूप आहेत. जर दोनच कोन दिलेले असतील, तुम्हाला तिसरा कोन दिलेलाच नाही, तर त्यावेळेला कसोटी होते कोको. त्याच्यानंतर समजा दोन कोन दिलेले असतील, दोन बाजू दिलेल्या असतील. समजा ह्या बाजूची किंमत दिली तुम्हाला, त्याच्या या संगत बाजूची किंमत दिली, नंतर या बाजूची किंमत दिली आणि या बाजूची किंमत दिली किंवा गुणोत्तर दिली आणि कोन E एकरूप कोन Y दिलाय, तर दोन बाजूंची गुणोत्तर आहेत संगत बाजूंची आणि दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोन आहे, म्हणजेच ती कसोटी झाली बाकोबा. आता सर्वात शेवटची एक कसोटी असते. पहिल्या त्रिकोणातल्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणातल्या तीनही बाजूंच्या प्रमाणात असतील, तर त्यावेळेला ती कसोटी होते बाबा कसोटी. आता या प्रश्नामध्ये काय दाखवले ते बघूया. DEF आणि XYZ हे दोन त्रिकोण दिलेत आणि DE छेद XY म्हणजे ह्या समरूप संगत बाजू आहेत आणि FE छेद YZ ह्या संगत बाजू आहेत, त्या समान आहेत म्हणजे प्रमाणात आहेत आणि अँगल E एकरूप अँगल Y, त्या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोन एकरूप आहे. तर कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील? तर त्याची कसोटी असणार आहे बाकोबा, पण आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. तर अशा पद्धतीने आपण MCQचं उत्तर कसं लिहिणार आहे किंवा तुम्हाला हेच सिद्ध करायला लावलं, हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने समरूप आहेत हेच सिद्ध करता येईल. किंवा समरूप दिले, एका त्रिकोणाची बाजू दिली, दोघांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलं, तर तुम्हाला दुसऱ्या त्रिकोणाची बाजू देखील काढता येते. अशा प्रकारचे विविध प्रश्न पेढीमध्ये दिलेले आहेत. आज तुम्हाला त्या प्रश्नांची PDF पाठवली जाणार आहे. तुम्ही ती सर्व PDF सोडवायची आणि आपल्या वर्गाच्या विषय शिक्षकाच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर ती सोडवलेली प्रश्नपेढी PDF करून पाठवायची आहे. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही विषय शिक्षकांना किंवा मला देखील विचारू शकता. धन्यवाद.